देवा तुझ्याच साठी उघड मनीषा का? हो मनीषा ओळखलं का? अरे बाई हा, तुम्ही त्या ह्याला नांदगावला होते ना शिकायला? कोण पण मी नाही ओळखलं. मी म्हणले ओळखल्यासारखं बघितल्यासारखं वाटलं चेहरा मला. हा, नांदगावला बी ए नव्हते का? बी ए शिक्षण करायला हा जनता विद्यालय. हा 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 मी तिथंच होतो ना. हा का? पुढच्या बेंचवर तुम्ही बसायचे होतो. म्हणजे आपण एका वर्गात होतो. तुम्ही म्हणते तुम्हाला तू पुढच्या बेंचवर बसायची, मागच्या बेंचवर बसायचो. 10 वर्ष झाली, 10 वर्ष. थोडं थोडं आठवतोय चेहरा, पण मी म्हटलं काहीतरी तू एक मैत्रीण होती तिची कोमल, एक सोबत. तुम्ही कोमल आणि तुम्ही सोबत राहायच्या. हा का? कोमल का? ती मनीषा आपलं ही होती, काजल होती माझ्यासोबत. काजल पण, हा काजल पण राहायची मागच्या बेंचवर. इकडे कोमल राहायची आणि तू समोर बसायची. हा अभ्यासात हुशार होती ना का तू? हा 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 आलं. नव्हती का हुशार? नाही, हुशार होती लई. अरे खडाखड उत्तर द्यायची तू, नाही का? हा, सगळ्यात पहिले मीच राहायची होती पहिले. आणि मी माग बसायचो, नाही का? विशाल म्हणायचे मला सगळे. माझं नाव विशाल. अरे तू ते विशाल पांडे का? हा हा. अरे मग असं बोल ना मग मला तू. अरे बाप रे, काय कसं काय? किती दिवसांनी भेट झाली, नाही का? अरे बापरे, खूप दिवसानंतर मग तू बरं ओळखलं रे मला. मी पहिले फर्स्ट टाइम म्हटलं हा चेहरा बघण्यासारखा, म्हणजे बघितल्यासारखं असं वाटतंय. म्हटलं तोच आहे. म्हणजे असं वाटलं मला कोणी आहे म्हणून म्हटलं ओळखलं का. नाही नाही, काय झालं माहिती का? मी तिथं थांबलो होतो. पण मी म्हणलं यार, तिथून विचार करतोय, म्हणलं हे कोणतरी बाई पाहिल्यासारखी आहे. नंतर लक्षात आलं, म्हणली आपल्या कॉलेजलाच होती. बरं तुझं काय चाललं आता? काय नाही, आता काय सांगू, बरंच चाललंय आता काय. हा का? मग मी काय नंतर ते सोडलं, परत नाशिकला आलो. तिथून हा, एका कंपनीत प्रायव्हेट जॉब धरला. हा. जॉब धरल्यानंतर मग जॉब केला काही दिवस, ती कंपनी बंद पडली. परत लग्नही केलं नाही अजून. लग्न नाही केलं तू? नाही ना. अरे बापरे, का बरं रे? आता काय, आता कॉलेजला एका मुलीवर मरायचो. अरे बापरे, कोणती मुलगी होती अशी? मुलगी चांगली होती, आता पण सांगणार काय. हा? म्हणजे ती मुलगी चांगली होती, हा. पण त्या मुलीला बोललो, पण मुली मला ती तेव्हा येडच काढायची, नाही का? ती बोललीच नाही. हा का? हा ना. अशी कोणती होती रे? एवढ्या चांगल्या पोराला नाही म्हटलं म्हणत होती. मुलगी आता तुला आता नाव सांगितलं तर परत तुला वाईट वाटेल, नाही का? ती म्हणजे म्हणजे ती मुलगी नाही का, हा. तूच होती ना. ए तू काय येडा झाला का? म्हणजे आता काय, आता जाऊ दे तुझं. पण तू लग्न केलं का? मला तो एक मुलगा एक मुलगी आहे, 2 मुलं आहे. येडावला का तू? नाही, म्हणजे ती मला ती तो आवडायची ना. मग आता मी बोलून गेलो. तेव्हा नाही बोलू शकलो, पण आता बोलून गेलो, माहिती आहे. म्हणजे बापरे, तेव्हाच आता बोलतोय तुम्हाला? अरे तेव्हा बोलायचो कसं, आता आपल्या वेळेत कसं राहायचं, हिंमत राहायची नाही ना. आजकालचे पोरं लगेच बोलून टाकतात. हा का? मी नुसतं बघायचो, तुला तू हुशार होती ना, हा. पण कधी बोलायचा मोकाच नाही आला. बोलू म्हणायचो, घाबरायचो. आणि जेव्हा बोलायची वेळ तिचं तू दुसऱ्या गावाला निघून गेला, तुम्ही शिक्षण सोडून. अरे पण मी काय म्हणते, तुला एवढं काही गरज होती का एका माझ्याच मागं लागायची? काय तुला काही दुनियेत पोरी नव्हते का बाबा? नाही ते तेव्हाचा विषय होता, मी सांगितला. हा. मग इथं आल्यावर घरचे लग्न करायला तयार झाले माझं. हा. मी दुसरं करणार पण होतो, पण मुली मिळाल्याच नाही मला. कोणाला जास्त पेमेंट पाहिजे होतं, कोणाच्या अपेक्षा जास्त होत्या, कोणी मला पसंतच नाही. म्हणजे आजपर्यंत तुला मुलगीच नाही भेटली? नाहीच भेटली ना. तू काय असं संडेसारखा फिरतो का काय? काय आता फिरतोच, आता काय सांगू. अरे देवा, अरे लग्न करून घे कुठंतरी. वय काय एवढा येडापणा करून राहिला? काय येडा बिडा झाला का काय तू? नाही येडं काय, आता येडं नाही, म्हणजे बघताय ठिकाण, पण ते पोरींच्या अपेक्षा लई वाढल्या ना आता. पोरींची अपेक्षा वाढू दे ना, एखादी गरीब घरातली आण ना बाबा. नाही तुला पण तुझी पण अपेक्षा असेल, मला सुंदरच पाहिजे, मला अशीच पाहिजे, आता तशीच काय पाहिजे. अपेक्षा आधी होत्या, पण आता अपेक्षा सोडल्या तरी काहीच होईना ना. मग आता अपेक्षा अजून म्हणजे अशा ठेव का जेणेकरून एखादी गरीबाची, एखादी तुला सांभाळ करायची तिची अशी घेऊन ये. काय कर तुझ्या अपेक्षाला? नाही, तुझा संसार नीट आहे का आता? माझं एकदम चांगलं आहे. नाही, माझा तर नवरा मग पण मी- चांगला आहे. माझा नवरा ते काही कचोरी का काय घ्यायला गेले काय माहिती. बापरे, म्हणजे आता मुलं पण आले का सोबत? हो आम्ही सोबत आलो फिरायला. बापरे, मला वाटलं अजून तुझं झालंच नसेल, नाही का? काय? नाही म्हणजे लग्न झालंच नसेल असं वाटायचं मला, बरं का? अरे लग्न झालेलं आहे ना बाबा. नाही, आता सांगितलं ना तू. दिसत नाही का तुला लायसन? नाही, आहे ते लायसन. आता माझं पण नवरा- संसार नीट आहे का तुमचं? काही भांडण बिंडण नाही? म्हणजे आता एक माझा मैत्रिणी नाही, तिचा घटस्फोट झाला. मग तुला काय वाटतं माझा घटस्फोट झाला पाहिजे असं? नाही म्हणजे सांगतोय बाबा, पटत नाही का नवरा बायकोचं पण? आमचं पडतं बाबा. तू काय आमचं तोडायच्या माग आहे का काय? नाही, प्रेम केलं ना तेच टिकत असं म्हणतात लोक, प्रेम केलेलं. अरे प्रेम केलेलं उलट उद्ध्वस्त होतं. हो का? हा, हे असं सगळ्यांच्या विचाराने केलेलं आहे ना, ते केव्हाही ते टिकतं. काय काम करतात? एवढं तू काय नाही, बाळा? विचारलं असं काय काम करतात म्हणलं. ते गव्हर्नमेंट सर्व्हिसला पगार बी चांगला असेल ना? पगार चांगला आहे.
चांगलं आहे, तुम चांगलं झालं बा. तू अभ्यास तुझं नशीब चांगलं बाबा, आमचं कुठं नशीब नाही का. हा का? अरे तुझं पण नशीब म्हणजे आत्तापर्यंत चांगलं झालं असतं तुझ्या नशिबाचं, पण मग तू आता काळात दगड पाडून तर मग काय करणार. नाही ना, तेव्हा तुला बोललो असं तू हो बोलली असती का. काय नाही म्हणजे तेव्हा मी बोललो असं हो बोलली असती का. तू काय पागल झाला का? तेव्हाच बोलते आताच नाही, तेव्हाच. मी कशाला तुला हो बोलू, का बरं बोलू. माझ्या आई वडिलांच्या तर मी असे कामे होते नाही तेव्हाच म्हणतो मी, आता नाही म्हणत. तेव्हाच पण मी असंच विचार केला असता आई वडिलांचा. म्हणजे मग नाहीच केलं असतं का. नाही असं काही मी तुला काही अशी कशी बाई दिसले का. तुम्ही इथं राहिलं कुठे. तुला त्याच्याशी काय नाही करायचं. म्हणजे आलं मी इथंच म्हणजे कुठं राहिला असं विचार भेटू ना आपण आता. तू येडा विडा झाला का? अहो आता मैत्रीत ठेवा ना, काय मैत्रीत राहील ना आपली. मैत्री कशाला. आता इतके जण भेटलं मग ओळख, मिस्टरची ओळख ते करून द्या ना मला. ओ माझे मिस्टर तुला हानतीन धरून मशीन कोण पोर आहे असं येड्यावानी. नाही तुला आता जर बघितलं ना त्यांनी आपल्याला काहीतरी बोलताय वगैरे लगेच येईल तो संशय आहे का? मग संशय आहे का. मला त्रास होईल उगाच नाही संशय नाही, त्यांना सांगा ना गावाकडचा मित्र आहे सांगा. हा एवढा का तू. म्हणजे कसं माहिती का, आता मी जी रूम बरं एक काम कर आता तू ते एवढं माझ्या घराचा ऍड्रेस नको विचारू, नंबर घे. माझ्याकडे मोबाईलच नाही, माझ्या नंबरवर फोन लावचा का. हा. अहो काय सांग, मोबाईल पण नाही, एवढी परिस्थिती वाटेल आता. हा मग तू म्हणतो मोबाईलवर फोन लावसान का, मग कोणत्या फोनवर लावू. माझा नंबर म्हणजे आता घेतल्यावर मी देईल, माझ्याकडे फोन नाही. बर बरं घराचा ऍड्रेस कुठे आहे, घरी येऊ का मी. येडायला काय तू. अरे ते इतकं मित्र होता. तिकडं अरे थांब ना, बोलू ना आपण काहीतरी. काय बोलतो तू माझ्याशी. नाही म्हणजे घरी आलो असतो ना मी. घर कशाला येतो तू माझ्या. म्हणजे आता मला रूमच सोडलेली, म्हणलं आज थांबलो असतो तिकडे. माझ्या घरी काय म्हणजे 1-2 दिवस थांबल मी जाईल निघून. माझ्या घरी 2 दिवस काय धडपडची येतो का काय तू. अरे घरी म्हणजे व्यवस्थाच नाही आता हे काम. का बाय. अरे थांब ना मनीषा, एवढं मी बोला. अरे काय बाबा, एवढी मैत्री होती आपल्याला, मैत्री सोडून गेली. काही नाही मग 10 वर्षांनी भेटली, मला वाटतं किती चांगलं बोलत. काय बा मनीषा, पोरी लई खराब असतं नाही का, लईच खराब असतं. अरे 10 वर्ष मी वर्गात एवढी मदत करायचो तिला, लागलं तर सगळं द्यायचो, पेपर लिहून द्यायचो, पण बोलायची हिंमत नाही झाली कधी. आणि गेली कुठं आता काय माहित कुठे. अरे बापरे गेली. चला